तो कधीही तुम्हाला म्हणणार नाही की माझी ह्याच स्वतंत्र रूपामध्ये तू पूजा कर. तो अशी अट कधीही घालणार नाही. कारण त्यांनी सांगितलेलंच आहे, तू कुठल्याही रूपात माझी पूजा कर आणि मी स्वतः येऊन त्या रूपात तुझी श्रद्धा अजून वाढवेल. त्याला त्याच्या कुठल्याही रूपाशी घेणं देणं नाही आहे. त्याला घेणं देणं आहे तर तुमच्या भक्तीशी आहे, तुमच्या श्रद्धेशी आहे. म्हणून तुम्ही जर एक नवीन स्वतंत्र देव निर्माण केला, तुम्ही त्याची मूर्ती निर्माण केली नवीन आणि तुम्हाला हवं ते नाव दिलं, तरी तुम्ही बघाल की त्या स्वरूपातही तुमची श्रद्धा वाढलेली जाते आणि तुमची भक्ती तुमच्यासाठी काम करते. कारण की त्याच्यासाठी महत्त्वाचा भाव आहे. तुम्ही कोणत्या रूपात त्याची पूजा करताय, तुम्ही किती साधन संपत्ती गोळा करून त्याची पूजा करताय, याच्याशी त्याला काही घेणं देणं नाही आहे. त्याला जर काही घेणं देणं असेल तर ते फक्त तुमचा भाव, भक्ती, श्रद्धा याच्याशीच आहे. आणि तुम्ही जेवढ्या भक्तीने पूजा करतात त्याच्या कैक जास्त पटीने तो ती स्वीकार करतो.